आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। प्रत्येक शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा जय अंबे पंजाबी ढोल आणि बँजो पार्टी। प्रोप्रायटर गायकवाड बंधू विटा। नगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांचं आज या ठिकाणी सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे। या सन्मान सोहळ्याच्या निमित्तानं खानापूर आटपाडीचे लोकप्रिय आमदार लक्षवेधी आमदार सन्माननीय सुहास भैया बाबर या ठिकाणी आपल्या सर्व कर्मचाऱ्यावर आणि अधिकाऱ्यावर कायमच प्रेम करणार आमदार झाल्यापासून या नगरपालिकेतल्या सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची सखोल विचारपूस करून त्यांच्या कामाच्या बाबतीत आपण कायम तत्पर राहिला आणि आज या सर्व कर्मचाऱ्यांच्या कार्यक्रमास आपण उपस्थित राहिला त्याबद्दल प्रथम साई गणेश एंटरप्राइजेस च्या वतीनं नगरपालिकेच्या प्रशासनाच्या वतीनं आणि तमाम या विटे शहराच्या नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी आपले मनपूर्वक स्वागत करतो। त्याचप्रमाणे बायांच्या खांद्याला खांदा लावून बायांच्या बरोबर कायम बायांचे थोरले बंधू अमोलदादा बाबर हेही या नगरपालिकेतल्या प्रत्येक प्रश्नावर आवाज उठवून प्रत्येक कर्मचाऱ्यांची अडचण समजून घेऊन प्रशासनाला कायम मदत करत आहेत आणि या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निधी खेचून आणणारे आमचे अमोलदादा बाबर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। तसेच या नगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करणारे या नगरपालिकेचे प्रशासक सन्माननीय विक्रम बांधल साहेब की या नगरपालिकेत प्रशासन आल्यापासून या नगरपालिकेच्या प्रत्येक अडचणीमध्ये नागरिकांच्या बाबत तत्परतेने काम करणारे आपले प्रशासक तथा प्रांताधिकारी साहेब आदरणीय विक्रम बांधल साहेब आणि या नगरपालिकेचा स्वच्छतामध्ये प्रथम क्रमांक ज्यांनी आणण्याबाबत मोलाचं मार्गदर्शन केलं, मोलाचं सहकार्य केलं, काम केलं ते या विटा नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष अधिकारी सन्माननीय विक्रम पाटील साहेब, त्याचबरोबर उपमुख्याधिकारी खामकर साहेब, त्याचबरोबर टॅक्स सुपरिटेंडेंट वाघमारे साहेब, या ठिकाणी माजी नगरसेवक हरगोडे साहेब, उत्तम बापू, विलास बापू, ऍडव्होकेट धर्मेश वकील आमचे सहकारी कायम या कार्यक्रमात गेले बरेच दिवस झाले आम्ही एकत्र काम होते। आमचे बंधू समान असते रामर भैया, सन्माननीय सुशांत देवकर, व्यासपीठ आम्ही दसरा म्हणतो। आता राहिलं एक नाव हे गेले वर्षभर ज्यांनी सहकार्य केलं आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या साई गणेश एंटरप्राइजेसचा ठेका आणि या कर्मचाऱ्यांच्याकडून प्रत्येक काम करून घेतलं ते आमचे मार्गदर्शक आदरणीय कृष्णातांना गायकवाड, त्याचबरोबर साई एंटरप्राइजेसचे आमचे प्रकाश भाऊचे, पिंटू बिलारे, त्यांचे सहकारी या ठिकाणी सर्व उपस्थित झाले। आता राहिला आमच्या ताईंचा सरकार। खरं तर प्रत्येक कार्यक्रमामध्ये आमचे हिरोईन आमचे भाग घेणारे आणि महिलांना मार्गदर्शन करणाऱ्या आमच्या ताई शीतल अमोल बाबर आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या आमच्या अमरभाईंच्या मिसेस आणि
माझी सौभाग्य पत्नी आज या ठिकाणी प्रथमच उपस्थित आहे. गेले 30 वर्ष राजकारण करतो, पण कधीही कुठल्याही कार्यक्रमात कधी आल्या नाहीत, कधी मी बोलवलं नाही. पण आज ह्या नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा आहे आणि मी आवर्जून कार्यक्रमाला येणार असं म्हटल्यानंतर त्याही या ठिकाणी उपस्थित राहिल्या. समोर असणाऱ्या सर्व माझ्या माता भगिनी, आलेले सर्व माझे बंधू, वडील बंधू, विशेष करून सर्व पत्रकार, या ठिकाणी सर्व असणारे कर्मचारी, आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचा या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि कार्यक्रमाला पुढचा सुरुवात. स्वच्छता दूतांचा सन्मान आज आपण आयोजित केलेला आहे. वेळ खूप कमी आहे, तांत्रिक 2-4 गोष्टी सांगतो, कारण आपण जे मिळवलेलं स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 मधलं यश जे आहे ते किती महत्त्वाचं आणि किती मोठं आहे हे आपल्या सर्वांना लक्षात येईल. गेल्या वर्षी ज्यावेळेला स्वच्छ सर्वेक्षणची घोषणा झाली त्यावेळेला सुपर स्वच्छता लीग नावाची नवीन वेगळी स्पर्धा जी आहे ती मंत्रालयानं घोषित केली, ज्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं होतं की गेली 3-4 वर्षांमध्ये ज्या शहरांनी स्वच्छतेबद्दल अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं त्या शहरांच्या मध्ये ही स्पर्धा होती. त्यानुसार आपण आपला त्या सुपर स्वच्छता लीगमध्ये गेल्या वर्षी समावेश केला आणि इतर शहरांचे जे काही क्रायटेरिया आहेत किंवा स्पर्धेचे इतर जे क्रायटेरिया आहेत त्यापेक्षा आपला साठीचा जो क्रायटेरिया होता तो जास्त अवघड होता. त्याचबरोबर ती आपल्याला जे क्रायटेरिया होते ते 85% स्वच्छतेचे निकष फुलफिल केल्यानंतर आपल्याला ही सुपर स्वच्छता लीगमधलं स्थान मिळणार होतं. त्यानुसार गेले वर्षभर आपण त्या स्पर्धेची तयारी केली आणि त्यानुसार आपल्याला ज्यावेळेला सुपर स्वच्छता लीगसाठीची किंवा स्वच्छ सर्वेक्षणची टीम आली त्यांनी नंतर या सर्व गोष्टी पाहिल्या आणि असेसमेंट केलं आणि त्यानंतर ह्या वर्षी आपल्याला सुपर स्वच्छता लीगमध्ये आपला देशामध्ये सर्वप्रथम क्रमांक आला. त्याचबरोबर ती मला अजून एक गोष्ट सांगायची आहे, गार्बेज फ्री सिटी म्हणजे कचरामुक्त शहर. या कचरामुक्त शहरामध्ये 1 स्टार, 3 स्टार, 5 स्टार आणि 7 स्टार अशा 4 कॅटेगरीज आहेत. आपलं शहर गेली काही वर्ष 3 स्टार ह्या कॅटेगरीमध्ये होतं. ह्या वर्षी 5 स्टारसाठी आपण अप्लाय करत होतो. टीम्स आल्यानंतर ज्यावेळेस तपासणी व्हायची आणि त्याच्यानंतर 3 स्टार आपल्याला दिलं जायचं. यावर्षी पहिल्यांदा आपलं शहर हे 5 स्टार ह्या गार्बेज फ्री सिटी कॅटेगरीमध्ये नॉमिनेट केलं गेलं. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याकडे होत्या त्या गोष्टी आपण टिकवल्या, त्याचबरोबर ती गेल्या वर्षामध्ये ह्या गोष्टी वाढवण्याचं काम सुद्धा आपण यावर्षी केलेलं होतं. अख्ख्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त विटा आणि लोणावळा अशा 2च नगरपालिका आहेत ज्यांना 5 स्टार हे मानांकन मिळालेलं आहे. त्यामुळे आपलं जे यश आहे ते यश अतिशय उल्लेखनीय आहे. शहर वाढतं आहे, शहराच्या समस्या, शहरात वाढतं नागरीकरण आहे. जेवढं नागरीकरण वाढेल तेवढा कचरा वाढेल, कचरा वाढेल त्यावेळेला आपल्या सर्वांची जबाबदारी वाढेल. हे सर्व जे स्वच्छता दूत आहेत ते सर्व स्वच्छता दूत ज्यावेळेला काम करतात, ज्यावेळेला टीम येतील, जसं मगाशी सांगितलं ऊन पाऊस या सर्व गोष्टींची तमान न बाळगता प्रत्येक वेळेला, कारण ही आपत्कालीन सेवा आहे. बाकी आपल्याला आपण सुट्टी असते, शनिवार रविवारी ऑफिस स्टाफ बंद असतो, मात्र ही सर्व लोक काम करतात. आपल्या सर्वांमुळं म्हणजे स्वच्छता दूतांमुळं हे यश आपल्याला प्राप्त झालं आणि त्यामुळं मी फक्त 5 वर्ष सर्व्हिसमध्ये काम केलं, इतक्या कमी वर्षामध्ये मला महामहिम बघायला मिळालं. या सर्व गोष्टीचं श्रेय आपल्या सर्वांचं आहे. विटा शहरामधील नागरिक अतिशय सुजाण आहेत. बिहेवियरल चेंज ज्याला आपण म्हणतो, बाकीच्या शहरांच्या तुलनेमध्ये विटा शहरामध्ये स्वच्छताच्या बाबतीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची जागृती आहे. त्यामुळे विटा शहरातील नागरिक या सर्व गोष्टींसाठी अत्यंत अभिनंदनास पात्र आहेत. आमच्या प्रशासनाच्या वतीनं आणि इथून पुढचे हे 5 स्टारचं जे रेटिंग आहे किंवा सुपर स्वच्छता लीग आहे, दरवर्षी स्पर्धा होईल, दरवर्षी आपल्याला ह्या गोष्टीची संधी मिळेल आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही प्रशासनाच्या वतीनं ह्या सर्व स्वच्छता दूतांच्या मदतीनं, सर्व शहरामधील लोकप्रतिनिधींच्या मदतीनं, आपल्या सर्वांच्या मदतीनं
मीडिया, प्रिंट असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, या सर्वांच्या मदतीनं आणि विटा शहरातल्या सर्व नागरिकांच्या मदतीने मी पूर्णपणे ग्वाही देतो नगर परिषदेच्या वतीने पुढच्या वर्षी सुद्धा आपण पुन्हा एकदा दिल्लीला जाऊ, याची मी पूर्णपणे ग्वाही प्रशासनाच्या मदतीने देतो आणि थांबतो. धन्यवाद. आमदार सुहासभाई बाबर आपल्या नगरपालिकेचे प्रशासक व उपविभागाधिकारी बांदल साहेब, आपल्या नगरपालिकेचे मुख्याधिकारी विक्रम पाटील साहेब, आपल्या नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी खामकर साहेब व त्यांचे सर्व सहकारी, बंधू भगिनी आणि पत्रकार बंधू, मी बऱ्यापैकी भाषण करायचं टाळतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण हा विषय वेगळा आहे, जो तुम्हाला अपेक्षित आहे तो विषय नाही आहे. त्यामुळं मला ह्या सर्व लोकांचं अभिनंदन करायचं आहे, म्हणून मी तो उपाय करतो. मी तुम्हाला जे आपले स्वच्छता कर्मचारी त्यांच्या अथक प्रयत्नामुळे आपल्याला कदाचित तुम्हाला अंदाज नाही, तुम्ही कधीची त्याचा बघितलेला नाही, किती मोठा पुरस्कार आपल्याला मिळाला. आपण त्याचा विचारच केलेला नाही. आपण इतक्या उंचीवर गेलो त्या स्वच्छता अभियानाच्या बाबतीत, तो विचार तुम्ही कदाचित केला नाही, पण मी केला. म्हणून मी संजय दादांना म्हटलं की तुम्ही जो कार्यक्रम घेतलाय तो अत्यंत योग्य आहे. ह्या कर्मचाऱ्यांचा, ह्या स्वच्छतेचा विचार तुम्ही केला नव्हता, ते तुम्ही केला. आणि अत्यंत ज्यांच्यामुळं जे पारितोषिक मिळालं त्याचे खरे मानकरी ते सगळे. मी एवढं सांगतो की खरे ब्रँड अँबॅसेडर ते. आणि साहेब कसं आहे, तुम्ही म्हणाला की प्रशासन, आता राजकीय लोकांना आम्हाला असं वाटतं की निवडणूक झाली पाहिजे, पण जनतेला असं वाटतं की प्रशासन असल्या चांगलं. आमच्या विट्यात तर अशी परिस्थिती, आम्हाला वाटतं निवडणूक लागली पाहिजे, संपली पाहिजे, झाली पाहिजे. लोकांना वाटतं एक नंबर चालतो, कुणाचा त्रास नाही. तर कदाचित तुम्हाला त्रास होत असेल, पण लोकांना मोकळ्या मनानं लोकांची कामं होत आहेत, लोकांच्या बऱ्याच गोष्टी मार्गी लागत आहेत, असं आपल्या विटा शहरात तरी घडतंय. माझी आता तो बाकीचा विषय बोलायची ठिकाण नाही आहे, त्यामुळे मी काय जास्त बोलणार नाही. पण तुम्हा सर्व कर्मचाऱ्यांचं आणि विटातील नागरिकांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.